नाना काय म्हणणं माहिती का, तिला अजिबात बडी बिडी काय म्हणायचं नाही, तिला म्हणायचं बाई नाही तर आजी, काय करता तुम्ही असं म्हणायचंय. मी नाही का व्हिडिओ काढत असतो ना, नाना विचारत असतो तुमची मैत्री वगैरे, तुमच्या दोघांचं नाव घेतात ते, आमची मैत्री म्हणतात. काय वांगे झाले, लोणचं, सॉस, मिरची, हरभऱ्याची भाजी, चपाती, किती पुण्य आहे तुमचं. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सुस्वागत. तुम्ही म्हणता शर्ट तेच आणि ब्लॉग चालू केलाय, आंघोळ केली की नाही? आंघोळ केली आहे, कारण तुमच्या आजी तुम्हाला माहिती आहे सकाळ सकाळ सुरुवात जर झाली आणि आंघोळ जर नाही केली तर हे नाना आणि ती बाई मला डायरेक्ट नाही का ते दगड आदळी तीन धरून. नाना आले तर आंघोळ करून आंघोळ केली, आता त्यांनी पण केली आणि बाईचं तुम्हाला स्वयंपाक दाखवत आहे बघा. आजी बाई कोणती भाजी करता तुम्ही? मेथीची करतो, मेथीची करतात. मेथीची भाजी, भाकरी, आता हे कायचं पीठ टाकलं त्याच्यामध्ये? बाजरीचं. सकाळी संध्याकाळी 3 टाइम ही भाजी खाल्ली जमत का आम्हाला? मग हा, भाजीचं सत्व सत्व तेवढं आहे. तर हे बघा, आता आपल्या आजीने नाही का भाजी शिजली आहे, रात्री नव्हती केली बघा, रात्री वाटाणे केले होते. मी म्हणत होतो रात्री बनव, पण नको म्हणली, आता सकाळी केली. डाळ टाकीत असते हरभऱ्याची, जी असेल ती डाळ टाकीत. आणि शेंगदाणे टाकलो काय होतं? शेंगदाणे उगीर लागत. तो एक लय क्वालिटी कुक आहे भाऊ जुन्या काळातला. आता निम्मी भाजी शिजलेली आहे आपली, आता मी जेवायला बसू का? बस. भाकर होती लगेच, चपात्या 2 घरात. आता चाललो आहे नानाला घेऊन हॉस्पिटलला, कारण दर महिन्याला घेऊन जात असं तुम्हाला माहिती आहे. त्यांची युरिन बॅग चेंज करायला लागते. तर आता त्यांना नाही का थोडं बिंगल्यासारखं होतं आहे, तर ते मला म्हणते की एकट्याला नाही जमणार बसायला पाठीमागं. तर म्हटलं मग मी आक्सोला घेऊन जातो. आता आक्सोला जातो, घेऊन येतो आणि नानाला हॉस्पिटलला घेऊन जाऊ, कारण आज 1 महिना होता आला आहे. युरिन बॅग चेंज नाही केली ना, त्यांना प्रॉब्लेम वगैरे होईल. त्याच्यामुळं जसे दिसतात ना ते झट्टे गट्टे तसे नाही आहेत. तर आज आपल्यामध्ये हसून खेळून बसून उठून आहेत ना, तेवढं सुखी आहे. कारण ते चेंज वगैरे कारण जेवढं आपल्या ज्याने होतं आहे तेवढं करायचं आहे, कारण वय झालं आहे त्यांचं. तर वय झाल्यानंतर काळजी आपल्यालाच घ्यावं लागत आणि ती मी घेणार आहे, त्यात काही वाद नाही. तर आता चला जाऊ, आक्सोला घेऊन येतो आणि लगेच त्यांची बॅग वगैरे चेंज करून घेऊ. रोम रोम भाइयो, थंडी वाढली आता, जसं फेब्रुवारी येईल तशी थंडी वाढल. नानाला घेऊन चालत होता हॉस्पिटलला. फोन लावून द्या, चालू करून दिली. होईन ना चालू, चला तुम्ही धरा. बाबातून बसल्या व्हिडिओ दोन्ही पण काढून घातला. माहिती आहे ब्लॉगिंग चालू आहे ना, ब्लॉग चालू आहे तो. हा का? तर या मेडिकलमध्ये येत असतात आणि सगळं सामान वगैरे असतं ना आजोबांचं, तर आम्ही इथूनच घेत असतात, कारण हे डिस्काउंटमध्ये पण देतात आणि भरपूर सगळं व्यवस्थित आहे. निलूची आजी. हां, जे सामान लागत होतं ते घेतलं आहे आता, कारण बाहेरला महाग भेटतं आणि इथून थोडं व्यवस्थित येते ते, आणि ओळखीचे पण झालेले आहेत ना, त्याच्यावर प्रॉब्लेम नाही. आजोबांच्या आपलं कसं लय ओळखी होतं. नाना एकदम ओके नीट करून आणलेत आम्ही, आता लागले पाडपाड करायला लागले आम्हाला. तर दे बाडबाड करून राहिली, परत नाही न्यायचा. भाजी घालली मी तिथे, मग बाडबाड चालली. सोडलं घरी, नाना ऍडमिट केलंय. हा, कशाला नाव घेता, पैसा लागतो. ते म्हणजे 2 दिवसांनी आता नाना न्यायला, पैसे नाही लागत, फुकटमध्ये ठेवले खरंच. ते म्हणले आता नाना नाही का 2 दिवस येतात, जेवण बनवून एकदम व्यवस्थित, भांडणं करतात घरी त्याला, इथं ठेवायचं त्यांना. काय झालं? काय म्हणे आता तुला बोलले नाना न्यायला. काय खायला आणलंय तुला? मला काय करायला? तुला एका जर म्हणलं बाई तुला 500 रुपये देतात आणि माया लग्नात नाही नाचणार का? मग काय होतं नाचलं, काय होतं ते सांग. माया लग्नात नाही नाचणार का? मग
नाताच्या लग्नात नाचत म्हणतात आजी खुश नाही होत का आता नातांच्या लग्नात कस काय म्हणून नाचत असते खूप झाले. मग काय करते रडत काय करायचं काहीच नाही. काय बघायचं म्हणून कोणाला कोणाला काय बघायचं कसं बोलतो काय करतो. मी कसं बोलतो चांगलं नाही बोलत चांगलं नाही बोलत आहे मी आता इकडे चोलीकडे आलो होतो म्हटलं चला जाऊन बाहेरून चक्कर मारून येतो हे बघूनच समजलं मला काहीतरी परत चालू होणार आहे आज त्याच्यामुळेच म्हणते ते कारण जुने लोक थकत नाहीत कधी कामाला आपण तरी मी एका टायमाला विचार करतो मागं पुढं बघतो आता काल व्हिडिओ काढायचा होता आता काल मी स्वतःवर नाही काढला बरं का तिच्या डोक्यात होतं की काढायचं पण मी काल म्हटलं जाऊ दे एक दिवस तर रेस्ट घेतो कारण डोळे ते बघा माझे काही झाले तर कारण झोपण ते रात्री डबल व्हिडिओ एडिट करायला त्याला नाही का 2-3 वाजत येतं तर मग काल थोडं लवकर झोपलो होतो तरी पण हां बघ आज काहीच ऑप्शन नाही आज काही सांगू नाही शकत आणि काही बोलू पण नाही शकत आज जर काही म्हणलं ना आजले तापण आता गप व्हिडिओ काढायचा आहे तर सामान वगैरे काढू राहिली घरामध्ये हे बघा एवढं म्हणजे प्रामाणिकपणाने काम करावं लागतं कोणतं मत आणि हे यांच्याकडून शिकायला पाहिजे तिचं काहीतरी डोक्यात आहे आता काय करायचं अजून सांगितलेलं नाही पण सुरुवात झालेली दिसते आता काय करायचं बाई डाळ तर आणलेली दिसते काही मेंदूवाडा बिंदूवाडा आहे काय मेंदूवाडा करायचा आज हां मग काय करायचं अरे सांगत तरी जा बघा तुमच्या आजी सांगत सुद्धा नाही जोपर्यंत चोली बसेल जो काही करायचं आहे ना जेव्हा चालू आहे तेव्हाच बघायचं आणि विषय असं आहे झालं का मग बघायचं काही सांगत नाही काहीच त्या डोक्यामध्ये नाही का कंटिन्यू असतो कंटिन्यू म्हणतात ना एखादी नोकरी केला 8 तास माणूस नाही का शांत झोपतो 8 तासानंतर पण आपल्या आजीचं नाही का 24 तास चालू आहे डायरेक्ट फक्त कंटेन आणि ही नोकरी ती करून राहिली आता सध्या अवघड आहे खरंच आपण मी तर लवकरच थकणार आहे बघा आता चाललं आहे सगळ्यात तुमचं प्रेमामुळं आणि तुमच्या सपोर्टमुळं सगळ्या गोष्टी चालू आहे नाही तर मी थकला असतो खरंच थकला असतो जर कमी व्ह्यू वगैरे जर आले असते ना तर माणूस खचून जातो ना तसं होतं ते आता हे हिला काही नाही खचायचं बेचायचं हिच्या डोक्यात फिक्स बसलं माझ्या लेकी बाळा मला सपोर्ट करताय ते माझा व्हिडिओ बघायला दररोज मागते आता तर दररोज करायचंच आता मला तर काही ऑप्शन नाही कारण मी तर थांबलेलो आहे ते नाही का म्हणत आपण घरचा ना घाट का तसं झालं आहे माझं जर कामावर गेलो तिकडं मरण आहे इथं थांबलं तर मला वाटलं होतं थोडं शांत राहीन इथं काय नाही इथं 24 तास नोकरी चालू केली आता हे बा काहीतरी चेक करते इथं वांगे तोडले तर डाळ आणली आता काय करायचं आहे काय ना भाऊ गपचिपच आहे ओ मॅडम आजी साहेब नाना काय म्हणलं माहिती का तिला अजिबात बाडी बिडी काय म्हणायचं नाही तिला म्हणायचं बाई नाही तर आजी काय करता तुम्ही असं म्हणायचंय मग खरं आहे हा ग तुला पण राग येतो काय अवघड आहे बरं काय करायचं ते तरी सांगा वय जाळ चाललं व्हायला अरे सांग ना मग काय करायचंय चुलं पण तिच्यासारखीच झाली ती आली का लगेच पेटून बसती मला वाटलं होतं 5-10 मिनटं तरी थोडा टाईम भेटून बसायला मला तिकडून काम करून होती मानानेच पेटली शिकून ठेवलं हे सगळं चुलीला सगळं तुम्ही आतापर्यंत सर्वजण माझे मित्र तर बघितलेले येतं पण नानाचे मित्र तुम्ही आतापर्यंत बघितले नाहीत पण आता दाखवतो बघा जसं आपण मैत्रीमध्ये एकदम पक्के आहेत ना तसे ते पण ते मैत्रीमध्ये लय पक्के आहेत बरं का आणि जीवा भावाचे येतात नाना तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं ना त्यांचं नाव घेता असे हात तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ही बघा यांची मैत्री एकदम निवांत बोलत बसतात जसे आपण आत्ता वयात बसतो ना ह्या वयापर्यंत आपली मैत्री टिकली पाहिजे अशी मैत्री पाहिजे मी नाही का व्हिडिओ काढत असतो ना तेव्हा नाना विचारत असतो तुमची मैत्री वगैरे तुमचं दोघांचं नाव घेतात ते आमची मैत्री म्हणतात एवढी भारी रेसिपी बनवली बाईने डाळ वांग याच्या आधी मी कधी खाल्लं नव्हतं तर तुम्ही बघताच बघा कसं वाटतंय लगेच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या माझं सुटलं आहे मला शूट करता असं वाटतं लगेच खाऊन घ्या कसे बाई असं ते तिकडनं असं बाई तुला ताट भरून द्यायला पाहिजे नाही का हां जेवायला आहे तर काय आलं बाई दे असं दिलं काय होईल एवढं पाप
काय पुण्य केलं का मी? पुण्य भेटन ना मग. तू ये नाचून आले देईन तुला अशी. किती बाई काय भारी वांग झाले, लोणचं, सॉस, मिरची, हरभऱ्याची भाजी, चपाती. किती पुण्य आहे तुमचं. हो, असं पुण्य काय केलं होतं मी तुम्हाला द्यायला. हा? किती भारी तुम्हाला खायला भेटत आहे. मग या आता सगळेजण आपण आज डाळ वांग चपाती खाऊ. लय भारी भाजी बनवली बरं का. खरं तुम्ही नक्की बनवून बघणार. मी लवकर रेसिपी सोडतोय. एवढी भारी झाली ना तोंडाला पाणी. अरे बाई करू का नंतर आता खाऊ का मी. चुटचुट करतायत वाट. लय मला तर असं झालं का खाऊन मी जाऊन दे. हे बघ याला सुद्धा वाटतं मला टाका. बघ हे कसं करतोय. अरे भाऊ थांब भाऊ, मलाच नाही अजून. तुला कुठं खायला टाकलं लगेच पळून गेला. तुला भाजी दिली असते पण तुला भाजी नाही जमणार. काय आता ते चपाती. किती वेळी होत आता जुलाब कस काय वाटला तुम्हाला. अरे वावाडा असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे त्याचा जुलाब विसरू नका. म्हटलं आजचा ब्लॉग आपली बाई शेवट करीन ब्लॉगचा. तर बाईने काय केलं जुलाब करून ठेवला शेवटचा. तर जाऊ द्या. लाईट तर आपले चॅनल अजून जर नवीन असेल तर असेच माझ्या मस्तीचं दररोजचे ब्लॉग बनण्यासाठी जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. आपल्या आजीकून शुभरात्री. म्हण शुभरात्री. आजी कोण शुभरात्री. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत टाटा करते तुम्हाला. उद्याचा जुलाब विसरू नका. ताटा करते तुम्हाला.